संसार हा दोघांचा असतो, दोघांनी तो सावरायचा असतो. संदीपरावाने केलेला पसारा स्वातीने आवरायचा असतो. अशी आमची इथं गत झालेली आहे बघा. आता सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. नमस्ते, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? माझी यूट्यूब फॅमिली जी आता पुढे नवीन जास्त सबस्क्रायबर आलेत त्यांच्यासाठी पण, आणि जे आधीचे माझे सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठी पण, सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर विषय असा आहे की मी हा व्हिडिओ याच्यासाठी टाकला आहे की खूप दिवस झाले आपले व्हिडिओज येत नाही आहेत, आणि शॉर्ट पण येत नाही, लॉंग पण येत नाही, आणि जी रंगोली मॅटचं मी बनवते तुमच्यासोबत शेअर करते ते पण येत नाही आहे. त्याबद्दल खरंच मनापासून सॉरी, तुमची खूप मनापासून माफी मागते मी. त्याचं कारण असं आहे की सध्या थंडी पण आहे, खूप बिझी पण आहे, आणि त्यातली त्यात थोडी सर्दी पण झाली आहे, थोडीशी तब्येत पण खराब आहे असं थोडंफार चालू आहे. आणि थोडी माझी मनाची पण थोडीशी एक गोष्ट आहे ती तुमच्यासोबत शेअर करायची आहे. ती लवकरच मी शेअर करेन. ते पण थोडासा एक आहे, ते सगळं मी तुम्हाला सांगणार आहे पुढे. तर तुम्हाला मी जे बोलले होते की आपले 1-2 हजारापर्यंत जर सबस्क्रायबर झाले तर माझ्या लाईफमधल्या छोट्या गोष्टी तुमच्यासोबत मी शेअर करेन. तर हा व्हिडिओ तसाच मी तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी घेऊन आलेली आहे. जसं की मी घरामध्ये संध्याकाळच्या वेळेचा जो आमचा बेत होता, जे की मला अचानक सँडविच खाऊ वाटलं होतं, आणि मी त्यांना छान अशी भाजी बनवून देते असं बोलले होते. तर घरगुती व्हिडिओज येणार आहे हे तर पहिलं मी तुम्हाला बोललेली आहे. आणि रंगोली मॅटचे पण व्हिडिओज, म्हणजे जे माझ्यामध्ये कला आहे, जे मला येतंय करता, ते पण तुमच्यासोबत इथे शेअर करणार आहे. तर असे तुम्हाला माझे घरचे पण व्हिडिओज पाहायला मिळतील. आणि जे व्हिडिओ आधी आले नाही, लेट झाले, त्याबद्दल मी खरंच तुमची मनापासून माफी मागते बरं का. मी लवकरच छान अशी डिझाईन पण तुमच्यासोबत शेअर करीन. आणि माझ्या घरगुती व्हिडिओसुद्धा पहा, त्याला पण छान असा सपोर्ट करा. मी आधी पण शेअर करत होते, त्याला पण छान असा रिस्पॉन्स होता, आणि इथून पुढे पण शेअर करणार आहे. त्याला पण भरभरून प्रेम द्या, भरभरून साथ द्या. तर बस एवढीच अपेक्षा आहे. तर चला मी तुम्हाला सांगते. इथे ना मी तर भाजी बनवण्याची तयारी चालू होती, तर हे म्हटले की ठीक आहे चल मी तुला हेल्प करतो. आता तुम्ही म्हणाल की इथं व्हिडिओ पुरतं दाखवते की ती तुला हेल्प करताय, तसं नाही आहे. आमचे आहो म्हणजे माझे आहो आज गेल्या 12-13 वर्ष झाली आमच्या लग्नाला. असेच मला पहिल्या जसं लग्न झालं ना तेव्हापासून ते आत्तापर्यंत असंच मला किचनमध्ये हेल्प करतात. हा तो विषय वेगळा आहे की मी या आधी व्हिडिओ कधी काढले नाही, कधी असं माहीत पण नव्हतं की आपण या गोष्टी व्हिडिओद्वारा शेअर करू शकतो वगैरे सगळं. तर आता करू शकतो. म्हणजे आम्ही पहिले असे काम खूप एकत्र केले, जेणेकरून एक ते भाजी कधी बनवायचे, मी कधी पोळी बनवायचे, आम्ही सोबत किचनमध्ये असतो. आता इथे तुम्हाला खाली खूप पसारा दिसत असेल, सगळं इग्नोर करा. कारण की म्हणजे आपण जेव्हा जेवण बनवतो तेव्हा तिथे सगळं सामान असं हे असतंच, आणि सगळं सामान इकडे तिकडे करण्यासाठी मी मोकळीच बसलेली होते. पण म्हटलं चला ह्यांचं बघावं, आता एवढा पसारा केलाय, सँडविच करण्यासाठी मदत करते आहेत. तसं भाजी बनवण्यासाठी पण हे मला खूप हेल्प करतात. जसं की तुम्हाला सांगते, कांदा चिरून देतील, लसूण निवडून देतील, भाजी निवडून देतील. बघा, एक महिला म्हणजे ज्या बाईला तिचा नवरा तिला सगळं कामात हेल्प करतो, सगळ्या म्हणजे सगळ्यांनी किचनमध्येच थोडंफार, तर त्याच्यामध्ये जर आपल्याला एखादा असं आपल्या नवऱ्याने जर भाजी चिरून दिली, कोथिंबीर चिरून दिली, सगळं भाजीचं फोडणीचं सगळी तयारी करून दिली ना, आपण फक्त फोडणी घालायची, वा किती छान स्वयंपाक बनतो. तसंच माझं इथं झालं होतं. ते सगळं मला सगळं जे लागतंय ना सँडविचसाठी ते सगळं चिरून देत होते छानपैकी. आणि मग इथे मी पण बटाट्याची साल काढून घेतले म्हटलं चला एका हाताने व्हिडिओ पण शूट करते, आणि असं छानसं त्यांना ती पण मदत करू लागते. एवढा सगळा लसूण घेतला, अशा 4 हिरव्या मिरच्या घेतल्या. आणि सँडविचमध्ये ना तुम्हाला सांगते ना, त्याच्यामध्ये काकडी टाकायला होती ना टोमॅटो टाकायला होता, पण असं खावंसं वाटलं, म्हटलं चला जसं असेल तसं, फक्त ते ब्रेडमध्ये टाकायचे, चमचमीत भाजी बनली पाहिजे, बाकी काही नाही. तशीच माझी इथं तयारी चालू होती. आणि इकडच्या गॅसवरती आहे ना मी दूध ठेवलंय. ते दुधाचं भांडं आहे माझं, खूप छान दुधाचं भांडं आहे. तुम्हाला सांगते त्याची एवढं छान आहे ना की तुम्ही जर बिझी तरी असाल ना, काम करत असाल समजा, आपण बघा दूध ठेवलंय इकडं भलतंच काम करतो, लेडीजला सवय असते की दूध ठेवलेलं असतं गॅसवर आणि पटकन 2 मिनिटात काहीतरी काम करतो, तोपर्यंत हे दूध बाबावर निघून जातो. तर इथे काय होतं, हे भांड्यामध्ये ना जेव्हा तुमचं दूध म्हणजे जेव्हा हे दूध तापतं तेव्हा तिकडं एक कुकरसारखी शिट्टी वाजते. कुकरला कशी शिट्टी असते तसं तिथं वाजते. तर ते 2 भांडे आहेत माझ्याकडे, माझ्या सासूबाईंनी मला दिलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये एकामध्ये 1.5 लिटर तर एकामध्ये 2.5 लिटर असं दूध बसतं. असे 2 भांडे आहेत, खूप छान आहेत ते. आता मी त्याची काही लिंक वगैरे तुमच्यासोबत शेअर नाही करू शकत, कारण की ते सगळे ऑनलाईन वगैरे तुम्ही टाकलं ना ते भेटून जाईल तुम्हाला. पण हे जे आहे ना ते मी मुंबईला ठाण्यामध्ये माझ्या सासूबाईंनी मला घेऊन दिलं होतं, लोकल मार्केट म्हणजे ठाणा मार्केटमधून.
तर खूप छान आहे. त्याच्यामध्ये दुसरं काही होत नाही बघ, फक्त दूध तापलं जातं, कारण की त्यात ऑलरेडी खालच्या साईडनी एक कॉक असतो, त्यात पाणी भरायचं असतं थोडंसं, अर्धा ग्लासभर किंवा 1 ग्लासभर. त्याच्यानंतर आतमध्ये ते दूध उकळी येऊन फुटून म्हणजे नाही का असं तापल्या जातं, उकळी फुटती त्या पाण्याला, मग ते तसं गरम होतं आणि शिट्टी वाफ पकडल्यामुळे, वाफ झाल्यामुळे त्यांनी त्याच्यामधून आवाज येतो. पुढे तुम्हाला ते दाखवते मी. तर तुम्ही बघू शकता माझा आवाज अजून सुद्धा तसाच येतोय, जरा जरा थंडीचा परिणामच होत आहे बघा. तर हा व्हिडिओ परवा दिवशीचा आहे. ॲक्च्युली काय झालं, परवा दिवशी ना हे घरीच होते, तर मग त्यांनी मला ही कामामध्ये मदत केली होती. म्हटलं चला शूट घेऊया. तर इथे बघताय ना खूप अवतार आहे, अक्षरशः मी मॅक्सीवर आहे आणि केस पण असे तसेच बांधलेले आहेत. घरात असल्यावर मी जशी आहे तशीच तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करणार आहे. होतं प्रत्येक वेळेस की मी व्हिडिओ काढताना साडी वगैरे नेसते छानपैकी, शॉर्ट व्हिडिओला सुद्धा छान मेकअप करून तयार असते. पण इथे ना जशी आहे तशी मी व्हिडिओ शूट करते, कारण की ते आवरायचं, मग ते शूटसाठी घ्यायचं, मग एवढा वैताग येतो ना. जसं आहे तसंच तुम्हाला इथं शेअर केलं आहे मी. तर इथं अशी छानशी मध्ये मधल्या गॅसवर माझी भाजी चालू होती. तुम्ही पाहू शकता इथं थोडं दूध हलकं तापलं की लगेच इकडे वाफ यायला तयार झाली आहे. आणि वाफ पूर्ण आल्याच्या नंतर एक खूप जोरात आवाज येतो शिट्टीचा. तर 2-3 शिट्ट्या होतात त्याच्या, आणि त्याच्या 3 शिट्ट्याच्या वरती दूध ऑटोमॅटिक वर जाऊ शकतं. त्याच्यामुळे आपल्याला शिट्टी वाजल्याच्या नंतर गॅसपाशी जायचंय. इथे मध्ये मध्ये खूप जास्त भूक लागली होती, सँडविच बघूच भूक लागत होती, म्हणून थोडासा चिवडा उरला होता ना, उरला म्हणजे अजून आहे तो बऱ्यापैकी, तर तेच माझं खाण्याचं काम चालू होतं. आणि यांनी मला बरीच मदत केली. तोपर्यंत खाली जो पसारा होता मी जिकडं तिकडं सारवत होते, म्हटलं चला जागेवर ठेवून द्यावा. पिठाचा डबा सकाळी घेतला तो तिथेच होता, आणि किचन वाटा खूप मोठा आहे आगळपगळ, आणि मला तिथं पडदा लावायचा आहे. ॲक्च्युली 2 वेळेस ट्राय केला पडदा लावायचा, पण तो सगळा खाली निसटून येतो, तर म्हटलं चला जाऊ दे. तर मग इथे ना ह्यांचं काय चालू होतं, भाजी रेडी करून दिली होती आणि ते छान असं बनवत होते, पण मला काय दमच निघत नव्हता. मी आपली तिथं इकडं तिकडं घुसमळत होते की बाबा आता कधी होतंय, कधी खाते. तर त्यांनी ना ब्रेडचे साल म्हणजे ते काट असतात ते काढून टाकले, तर मी तेच खात होते. म्हटलं खूपच भूक लागली, आवरा पटकन. त्यांनी एक बनवून दिलं, तोपर्यंत म्हटलं चला चिवडा संपवून टाकूया. आणि छान असं मी चिवडा खाऊन घेतला. आणि छान असं माझं एवढं भूक लागली होती ना की मला कंट्रोलच होत नव्हतं. आणि माझं काम कसं फास्ट असतं, एवढ्या वेळात तर 2 सँडविच बनवून मी खाल्ले पण असते. तर ह्यांचं इकडून तिकडं तिकडून इकडं म्हणून मला काही सुचतच नव्हतं. म्हटलं चला एकदाचं देऊन टाका मला. ते बोलले बाई तुला एक बनवून देतो, तू काय तिकडं मध्ये मध्ये करू नकोस, जाळून पोळून टाकशील सगळं. आता भाजी बनवून दिली आहे ना, तर मग आता त्यांचं म्हणणं आहे की हे सगळे मी बनवणार. तर त्यांचं असं म्हणणं होतं इथं सँडविचला नाही का, सँडविच हे करताना त्याच्यामध्ये काय असतं, चीज वगैरे नाही का, ते बटर वगैरे चीज वगैरे तरी पाहिजेच होतं म्हणजे पाहिजेच होतं. म्हटलं चला जे आहे ते पटकन द्या खायला. ते म्हणजे नेक्स्ट टाईम आहे ना सगळं आणायचं, तेव्हा मी छान बनवणार. म्हटलं बरं बाबा छान बनवा. व्हिडिओमध्ये त्यांना यायला अजिबात आवडत नाही, घेऊन देत नाही, पण तरीसुद्धा मी म्हटलं चला एक शूट घेते. तेवढ्यात कंगवा घेतला, केस विंचरायला लागले. बघा माणूस किती हुशार आहे. मला एवढं हसायला आलं. तो शूट मी घेणार होते, पण म्हटलं नको, एवढी पण चेष्टा करायला नको की आपलं यूट्यूब चॅनल बंद पडायचं ह्यांच्यामुळं. म्हणून त्यांनी काय केलं, मी म्हटलं मी तुम्हाला घेणार आहे थोडंसं त्याच्यामध्ये. त्यांनी लगेच कांगवा घेतला आणि डोकं विंचरायला लागले. केस नीट करायला लागले. आणि नंतर मग मी त्यांना म्हटलं मी तुम्हाला समोरून घेणारच नाही आहे, काय उपयोग तुमचा. मग पाठीमागच्या साईडने जे काम चालू होतं तेच व्हिडिओ तुम्हाला तुमच्यासोबत शेअर केलं आहे. आता एवढं हसायला येऊ राहिलं आहे मला तुमच्यासोबत शेअर करताना. आता बऱ्याच कमेंट येतात मला याच्यावरती की ताई ते काम करताना तुम्ही दाखवताय खरं, पण खरंच आपल्याला आपल्या नवऱ्याने थोडी जरी हेल्प केली ना तर खूप आनंदाची गोष्ट आहे बघा. पण मी सांगते तुम्हाला खरी गोष्ट की जवळजवळ 12-13 वर्ष होत आलेत मला हे प्रत्येक गोष्टीत. म्हणजे अक्षरशः मी कपडे जरी धुवून वाळू घातले ना, ते सुकल्याच्या नंतर मला त्यांना सांगावं लागत नाही की एक वेळेस मुलाला सांगावं लागतं की बाबा हे कपडे सुकलेत, घे बाबू घडी मारून घे. पण मिस्टरांना आहे ना, आपले एक दिवस जरी घरी असले ना तर जिथलं काम आहे ना तिथलं लगेच ते न सांगता ते पूर्ण करून टाकतात. झाडू मारणं म्हणा किंवा कपड्याच्या घड्या घालणं म्हणा, एवढं हेल्प करतात. मला जे बोलायचं होतं ते मी खरंच तुम्हाला शेअर केलं आहे. आणि जे पण माझे व्हिडिओ बघत असताना प्लीज असं काही कमेंट करू नका की काय शेअर करतेस वगैरे. असं होतं ना, आपण कधीतरी एखाद्याला समोरच्याला बोलतो, तर असं काही नाही आहे. खूप छान हेल्प करतात. प्रत्येक वेळेस मी त्यांना हेल्प करताना व्हिडिओ शूट करणं असं नाही, एक छोटासा वाटला करावा असा म्हणून केला. तसं पण जास्त ते काही व्हिडिओमध्ये येत नाही. आता आपलं चॅनल आहे, आपण व्हिडिओज काढतो. एक तर सुरुवातीला ते येतच नव्हते, आता सबस्क्रायबर वाढत आहेत, सगळ्या गोष्टी पुढे चालल्यात म्हणून ते आले, नाही तर ते व्हिडिओमध्ये कधी येणारच नाही. तर असं इथे मस्त सँडविच तयार झालेलं आहे आणि मला ते बोलले चल तू आता एक घे खाऊन. बराच वेळची उभी इथं बसली, तर मी काय करत होते, मी पण मध्ये मध्ये त्यांना हेल्प करत होते. त्यांना ते पटतच नव्हतं, हे असंच नको करू, ते तसंच नको करू, नाही हे असं नाही आहे, असं आमचं इथं चालू होतं, हे आमचं नेहमी असंच असतं चालू. पण हो, नेहमी आम्ही जेव्हा पण जेवण बनवतो तेव्हा नवरा बायको दोघे पण किचनमध्ये उभे असतो.
त्यांचं काही ना काही चालूच असतं, काही कटिंग करून देणार, मध्ये मध्ये येणार, भाजीला चमचा पण हलवून देतात, कधी कधी मध्येच येतात, भाजी हलवून बघतात कशी झाली, त्यात काही कमी आहे का खाऊन बघणार. असं सगळं पहिल्यापासून आहे, ते काही नवीन नाही आहे. 12 वर्ष होत आली, सगळ्या गोष्टी अशाच चालू आहे. तर मला इथं सांगायचं तुम्हाला एकच होतं की जर तुम्हाला असेच व्हिडिओज पाहायला आवडणार असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा की ताई अशा गोष्टी तुम्ही शेअर करा, तर मी नक्कीच शेअर करेन तुमच्यासोबत. आणि लवकरात लवकर मी तुम्हाला रंगोली मॅटचं पण छान असं एक व्हिडिओ घेऊन येईल, तो पण तुमच्यासाठी तो पण शेअर करेन, ते तर आहेच आपलं. तर असं इथं मस्त असं आमचं सँडविच तयार झालेलं आहे. आणि चला आपण नवीन एका व्हिडिओमध्ये भेटूया. तुम्हाला असं समजायला नको की चॅनल बंद झालं आहे की आता काय झालं आहे, मॅट पण येत नाही, आता त्याचा पण व्हिडिओ येत नाही आहे, शॉर्ट व्हिडिओ पण येत नाही, काय प्रॉब्लेम आहे, त्याच्यासाठी हा व्हिडिओ शेअर केला, बाकी काहीच नाही. आणि इथे सँडविच तयार झालं होतं, तर मग म्हटलं आता मी काय करते, एक आर्यनला देते आणि एक मी खाते. पण काय होतं माहिती, आपण प्रत्येक वेळेस बनवतो मुलांना खाऊ घालतो, बरोबर ना. पण इथे काय झालं, इथं एवढं छान त्यांनी तयार करून दिलं होतं सँडविच, मी तर काय फक्त भाजी केली होती. तर मग म्हटलं चला पहिली मी टेस्ट करून घेते, म्हणून मी घेत होते खायला. आणि नंतर जेवण वगैरे तर करायचंच होतं, ते तर आहेच बाबा, सँडविचवरती काही भागत नाही, स्वयंपाक तर मला करणंच होतं. पण जसं मी सुरुवातीला बोलले, सगळा पसारा केलाय तो मला सावरणं आहे. आता हे सगळं झाल्याच्या नंतर जेवढा राडा आहे ना तेवढा सगळा मला आवरावं लागतं. ते काय गडी माणसं काय थोडीच भांडे घासतात, आपल्यालाच करावं लागतं. थोडीफार हेल्प केली तेच खूप होतं, आणि नंतर पण म्हणतात की मी तुला किती हेल्प केली, ते तर आहेच ठरलेलं, त्यात काही विषयच नाही आहे. तर असो तुम्हाला दाखवते एक छोटंसं की हे बघा, असं आहे सँडविचचं माझं भांडं. हे मी ठाण्यालाच 250 रुपयाचं घेतलं होतं आणि खूप छान आहे. आता त्याच्यावरचं कोटिंग असतं ते सगळं निघून गेलं आहे बघा. पण एवढं छान आहे ना की आपण याला असं छान असं ठेवू शकतो. आणि 5 ते 10 मिनटं लागतात बघा दोन्हीकडून शेकून घ्यायला सँडविच. तव्यावर ठेवण्यापेक्षा हे भारी आहे, 250 रुपयामध्ये मस्त. आणि त्याचा आकार पण जसाची तसा मस्त राहतं, पॅक राहतं. तर हे मी असं घेतलं होतं, ठाण्यालाच घेतलं होतं, खूप छान होतं ते. आणि इथे मस्त सँडविच रेडी झालं आहे, आणि वरती यांनी आहे ना सगळे असे लेअर लावून ठेवलेत. म्हटले की ते रेडी झालं की एक एक टाकायचं, म्हणजे पटापट भाजी त्याच्यामध्ये भरून ठेवलेलं आहे. तर इथे मी एक खाण्यासाठी घेतलं आणि म्हटलं टेस्ट करून सांगते मी तुम्हाला कसं झालं आहे, म्हणून मी ते पण असं कट करून घेत होते. आणि असं आमचं बोलता बोलता सगळं काम रेडी झालं, तर तोच तो व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी म्हटलं करावा. तर तुम्ही पाहू शकता इथं खूप छान असं बनवलं आहे, छान असं त्याच्यावर केचप वगैरे टाकून दिलं आहे. माझा अवतार बघा, एवढा अवतार कधी बघितला आहे का? तर मला दम निघतोय का बघा, एवढं गपागप खाते. तर आर्यनकडे पण घेऊन गेले नंतर, मग त्याला पण म्हटलं. तर अचानक व्हिडिओ समोर आल्यामुळं तो खूप घाबरला, कारण की त्यांनी व्यवस्थित कपडे वगैरे घातले ना, ते पळून गेला. तर चला बाय बाय, भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.